मला कळत नाही कोण नितेश राणे. मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही. कोण नितेश राणे? त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं? त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं. या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे? निलेश राणेंना बोलवता कोण आहे? निलेश राणेंच्या पाठीमागे सरकार असताना, ते सरकारमध्ये असताना तसं बोलू कसं शकतात? त्यांना गप्प का केलं जात नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कोणतरी एक व्यक्ती आहे, यापेक्षा याच्या पाठीमागे एक संघटना आहे. आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार वक्तव्य केली जात आहेत की राजीनाम्याची मागणी करणार. असं आहे की तुम्ही व्यक्तिगत विचार करता. आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं, आंदोलन करणं, वारंवार टीका करणं, आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय? काढून टाका. तुम्ही मध्यंतरी अफजल खानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं. कुणी विरोध केला? मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढली? तुम्ही या ठिकाणी तो याकूब मेमनची कबर, त्याचा विषय तुम्ही काढलात का नाही? ती काढून टाकली. औरंगजेबाचा तुम्ही विषय सातत्यानं काढता का नाही? ती कबर काढून टाकत. विशाळगडावर तुम्ही जातीय दंगली घडवल्यात का? त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय. अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय. म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी आणि औरंगजेबाचा जास्त जप करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. त्यामुळं या दंगलीला जबाबदार हेच लोक आहेत असं म्हणावं लागेल. आणि आता एका संघटनेचा उल्लेख केला की नितेश राणे यांच्या पाठीमागे एक संघटना आहे. त्याच संघटनेचा उदो परवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संघाचं त्यांनी खूप तोंड भरून कौतुक केलेलं. मी तेच सांगतोय की हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. याच्या पाठीमागे संघटना आहे, शासन आहे, सरकार आहे. फक्त एक कोणतरी व्यक्ती पुढे करायची आणि तिला मोहरा करायचा की ज्या व्यक्तीची स्वतःची काय कुवत आहे, ज्या व्यक्तीची समाजामध्ये स्वतः काय पात्रता आहे, ज्या व्यक्तीची समाजामध्ये काय अशी ओळख आहे. आणि म्हणून मी म्हटलं की याच्या पाठीमागे सत्ता आहे, संघटना आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांसमोर मी सांगितलं ना की औरंगजेबाचं उदात्तीकरण हा सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्यानं होत आहे. सातत्यानं औरंगजेबाचा उदो करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाहीयेत. मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नाव सुद्धा घेत नाहीये. मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवांच्या दिवशी मी बघितलं, त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पूजतच नाही, कबर आम्हाला मान्यच नाही, कबरीचं आमचं काही देणं घेणं नाही. परंतु जे लोक गेले 35 वर्ष राम मंदिराचा विषय काढून या देशामध्ये ज्यांनी ते वातावरण दूषित केलं, आज राम मंदिर झालं आणि आता राम मंदिर झाल्यानंतर नवीन विषय मला वाटतं त्यांना औरंगजेब वाटायला लागले.